अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण विरोधात लिंबा गणेश येथे निदर्शने. 11 मे बीडच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन. बीड प्रतिनिधी. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. लिंबा गणेश येथील मुख्य चौकात जमून समाज बांधवांनी उपवर्गीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या निर्णयामुळे अनुसूचित जातीच्या आरक्षणात फूट पडेल आणि सामाजिक ऐक्याला बाधा येईल अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. आगामी 11 मे रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाची तयारी म्हणून या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. आपले हक्क टिकवण्यासाठी आणि आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी 11 मे रोजीच्या बीड मोर्चात लिंबा गणेशसह परिसरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून 11 मेच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्य सरकारने जो अनुसूचित जातीमध्ये अ ब क उपवर्गीकरण करायचा घाट घातलेला आहे. तसं पाहिलं तर अनुसूचित जातीमध्ये तब्बल 59 जाती असून त्यामध्ये जे सामाजिक ऐक्य आहे ते फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. या उपवर्गीकरणामुळे जे न्यायमूर्ती बदर समिती नेमलेला आहे त्या समितीने जे अहवाल मागवले आहेत त्याचा सार्वजनिक अहवाल अजून अद्याप करण्यात आलेला नाहीये आणि सार्वजनिक अहवाल न करता यात 2 महिन्यामध्ये जो घाट घालण्यात आलेला आहे. सध्या आंबेडकर जयंती आहे आणि आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर अनुयायी जे आहेत ते वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत आणि कुठल्याही सामाजिक विचारवंताला आंबेडकर यांना न विचारात घेता हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. आमची अशी मागणी आहे शासनानं शास्त्रीय पद्धतीने अहवाल तयार करण्यात यावा आणि या अहवालामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आहे. विविध घटकामध्ये अविश्वास, असामंजस्य आणि द्वेष निर्माण हवा आहे. शासन सरकार जे आहे ते केवळ द्वेषबुद्धीने इंग्रजांची जी नीती होती तोडाफोडा आणि राज्यकर्ता केवळ राजकारणासाठी हा घाट घालत आहे. त्यामुळं लिंबा गणेश या ठिकाणी भीम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली आज निदर्शने करण्यात आलेले आहेत आणि दिनांक 11 मे रोजी बीड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोठ्या मोर्चा आंबेडकर यांनी पुकारलेला आहे त्या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. गेल्या 75 वर्षापासून जो एससी समाज गुन्ह्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नांदत आहे त्यांचं एकत्र राहण्यामुळं कुठेतरी पोटामध्ये पोचून आहे. जेणेकरून जी न्यायमूर्ती बकर समिती या ठिकाणी स्थापन केली आणि त्या बकर समितीचा अहवाल काय आहे काय नाही तो सर्वे केला नाही. आज त्याला घाट घालण्याबद्दल या महाराष्ट्रामध्ये ज्या 19 जाती आहेत त्या जातीमध्ये ते नियमाचे काम हे भाजप शासन करीत आहे. त्यामध्ये भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये 510 जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यापैकी फक्त बौद्ध समाजाला या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे. जेणेकरून ते 19 जाती आहे या जातीमध्ये ते निर्माण व्हावं यांच्या अनेकचा फायदा आपण निवडणुकीत घ्यावं याबद्दल या ठिकाणी आपण लिंबा गणेश या ठिकाणी आपण हा कार्य आयोजित केलेला आहे. त्याच अनुषंगानं आज बीड जिल्हा परिषद आवारामध्ये जाणूनपूर्वक महापुरुष पुतळे हे लहान आणि नेत्याचे पुतळे मोठे याबद्दल आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आमचं या ठिकाणी एकच मागणी करतो की या ठिकाणी सर्व बापूचे फोटो आणि पुतळे संघ बसून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेचा पुतळा उभारण्यात यावा एवढी त्या ठिकाणी मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.